बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत थालीपीठची रेसिपी। त्यासाठी सगळ्यात इथे जे पीठ आहे ते आपण चाळून घेत आहोत आणि आजची जी रेसिपी आहे ती माझ्या आजीने बनवलेली आहे। तर आता पिठामध्ये आपण हळद ॲड करून घेतलेली आहे। हळद ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत चवीनुसार मीठ जसं तुम्हाला चवीनुसार ॲड करायचं तसं तुम्ही ॲड करून घ्या। त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट आपण ॲड केलेली आहे। त्यामध्ये तुम्ही लसूण आणि खोबरंसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर आपण पाणी ॲड करून त्याचं पीठ मळून घेणार आहे आणि प्रॉपर डो तयार करून घ्यायचा आहे। आणि आपण इथे किती प्रमाणात बाकीच्या डाळी यूज केलेल्या आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ती सगळी माहिती जाऊन नक्की बघा। इथे आपला डो जो आहे तो रेडी होत आहे। थालीपीठ बनवण्यासाठी आपण ज्वारी, गहू, तांदूळ आणि चणा डाळ ह्याला भाजून घ्यायचं आहे। आणि आपण किती क्वांटिटीमध्ये आपण डाळ घेतलेली आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन। आणि याच्यामध्ये आपण बाजरीसुद्धा यूज करतो। आपण जी ग्रीन चिली पेस्ट ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूणसुद्धा ॲड करू शकतो आणि खोबरंसुद्धा ॲड करू शकतो। त्याचबरोबर आपण त्याच्यासोबत गूळ ॲड केलेला आहे। गूळ तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता। जर जास्त गोड हवा असेल तर जास्त ॲड करू शकता, कमी हवा असेल तर कमी करू शकता। तर इथे आपण तव्यावर तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एका रुमालावरती आपण पहिले ते थापून घ्यायचं आहे। तवा थोडा गरम झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आपले जे थालीपीठ बनवलेले आहेत ते आपण वरून असं टाकून द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण त्याने पाण्याने थोडंसं वरून प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं थालीपीठ आहे ते रुमालाला चिपकून बसणार नाही। तर लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती भजीची ॲड केलेली, जर नसेल बघितली तर जाऊन बघा। या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन आणि लास्ट रेसिपीची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि माझा इंस्टाग्राम ID सुद्धा। तर इथे आपण बघू शकता की आपली एक साईड आहे ती कुक होण्यासाठी आपण ठेवलेली आहे, झाकून ठेवायचं आहे। गॅस थोडा फास्ट करून ठेवायचा आहे कारण की खालची साईड चांगली कुक झाली पाहिजे। त्यानंतर आपण साईड बदलून घेणार आहे आणि एकदम चांगले असे क्रिस्पी थालीपीठ आपण बनवलेले आहेत। आणि ह्याला मी सर्व केलं होतं घेवड्याची भाजीसोबत आणि दही। आपले जे थालीपीठ आहेत ते आता बनवून रेडी झालेले आहेत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।